जीवनाच्या विचारामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल आणि जीवन शांततेत, सुखी, समाधानात घालवायचं असेल तर आपल्याकडे क्षमा आणि शांती या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. क्षमा हे एक फार मोठं शस्त्र आहे. या शस्त्रानं आपण अनेकांचा राग किंवा अनेकांबद्दल आपल्या मनात असलेला द्वेष आपण घालवू शकतो. एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला द्वेष झाला आणि त्या व्यक्तीला जर आपण क्षमा केली, त्याच्या चुकांना जर आपण क्षमा केली तर आपला त्याच्याविषयीचा द्वेष तर निघूनच जातो. शिवाय आपण आपल्या मनामध्ये देखील मोठे होतो आणि कदाचित समोरच्या व्यक्तीचं मन जर मोठं असेल तर ती व्यक्ती देखील आपल्याला खूप मोठं समजते. म्हणजे क्षमेमध्ये एवढी शक्ती असते. राहिला प्रश्न दुसरा शांतीचा. जर शांती आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये असेल तर आपलं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही. कारण एखाद्या गोष्टीचा राग आला आणि त्या रागाला प्रतिक्रिया देत बसलो, शब्दाला शब्द वाढतात आणि मग पुन्हा त्याचं रूपांतर भांडणामध्ये किंवा मोठ्या संकटामध्ये होतं. संत जगनाडे महाराज देखील आपल्याला तेच सांगतात. संत जगनाडे महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे आपल्याला जर समजा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला राग आला तर आपण त्या क्षणाला शांतीला धरलं पाहिजे. म्हणजेच काय तर आपल्या मनामध्ये आपण शांती ग्रहण केली पाहिजे, शांतता धारण केली पाहिजे, जेणेकरून ती वेळ निघून जाईल आणि होणारी अनुचित घटना टाळल्या जाईल. संतांजी जगनाडे महाराज आपल्याला त्यांच्या एका अभंगामधून याच विषयी शिकवण देतात. ते म्हणतात, क्षमा शांती जया नराची ये देही, दुष्टतया काही करीत नाही. जरीही कोणाशी राग फार आला, तरी तू धरी रे शांती फार. संतू म्हणे शांती ज्यांनी सोडी येली, तेथे आली उडी यमाजाची. म्हणजे काय तर क्षमा आणि शांती जया नराची या देही, म्हणजे ज्या माणसांच्या शरीरामध्ये क्षमा आणि शांती वासत असते, दुष्टतया काही करीत नाही, त्यांना वाईट शक्ती देखील काही करू शकत नाहीत किंवा वाईट व्यक्ती देखील त्यांचं काही वाईट करू शकत नाहीत, वाईट परिस्थिती देखील त्यांचं काही वाईट करू शकत नाही. थोडक्यात काय तर अशी लोक प्रत्येक संकटावर मात करू शकतात. थोडा काळ गेल्यानंतर येणारा काळ चांगला आहे याची त्यांना जाणीव असते आणि त्या काळासाठी ते शांत राहतात आणि ती वेळ परिस्थिती निघून गेल्यानंतर ते परत आपलं जीवन पूर्ववत होतंय याची त्यांना खात्री असते. त्यामुळे अनेक चुका, अनेक संकट आपसुकच आपोआपच टाळल्या जातात. जरीही कोणाशी राग फार आला, तरी तू धरी रे शांती फार. म्हणजे जरी आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी गोष्ट चीड आणणारी, आपला उद्रेक करणारी, आपलं मानसिक संतुलन ढासळणारी ठरू शकते. क्षणामध्ये आपल्याला प्रचंड राग येऊ शकतो. क्षणामध्ये आपल्याला त्या गोष्टीची तीव्र, आपल्याला त्या गोष्टीचा निषेध नोंदवावा वाटतो, आपण द्वेष करायला लागतो. परंतु अशा वेळेला जर आपण थोडंसं शांत राहिलं आणि मनामध्ये जर शांततेची अवस्था धरली तरी देखील आपल्याला येणारं हे संकट किंवा ती वाटणारी वाईट वेळ हे आपोआप निघून जाईल आणि आपलं मन शांत होऊन परत आपलं जीवन सुखकर आणि पूर्ववत होऊन जाईल. संतू म्हणे शांती ज्यांनी सोडी येली, तेथे आली उडी यमाजाची. म्हणजे संताजी जगनाडे महाराज म्हणतात की ज्या लोकांनी ही शांती स्वभावात सोडून दिलं त्यांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं. अनेक संकट त्यांनी ओढवून घेतलेले असतात. कदाचित ते संकट टाळता आले असतील किंवा सोडून देता आले असते. म्हणून प्रत्येकच वेळेस आपण प्रत्येकच गोष्टीमध्ये तीव्र संताप किंवा राग व्यक्त करण्यापेक्षा थोडासा विचार करून आपल्या सद्विवेक बुद्धीला एकदा विचारून ती जर गोष्ट आपण सोडून दिली, क्षमा धरली मनामध्ये आणि शांतीची बी अवस्था धरली तर आपल्याला येणारं आयुष्य हे सुखाचं आणि समाधानाचं जाईल. हीच शिकवण संताजी जगनाडे महाराजांनी आपल्याला त्यांच्या अभंगामधून दिलेली आहे. त्यामुळं हा अभंग आपल्याला खूपच उपयोगी पडतो जीवनामध्ये. कारण धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात ह्या जर क्षमा आणि शांती ह्या जर दोन गोष्टी आपल्याजवळ असतील तर आपलं आयुष्य हे सुखकर आणि समाधानी होऊ शकतं. जय जय राम कृष्ण हरी.